सो चला आपण स्टार्ट करूयात. आपले सगळे गॅस लॉज वगैरे झाले होते. त्याच्यानंतर आपण पी व्ही इज इक्वल टू NRT हे इक्वेशन पण आपण पाहिलं होतं. गॅस कॉन्स्टंटचे युनिट्स आपण पाहिले होते. ठीक आहे. आपले जे मेन युनिट्स आहेत तेवढे पाहिले होते आपण. सो आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करतोय. नेक्स्ट पीटी मी ओपन केली आहे बघा. सो स्टेट्स ऑफ मॅटर, मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस, मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ गॅसेस, मास, व्हॉल्यूम. अच्छा, हे आपलं झालेलं आहे ऑलरेडी. सॉरी. हाँ, प्रॉब्लम्स ऑन अ आइडियल गैस. ओके, चलो ये स्टार्ट करते हैं हम. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन अ आइडियल गॅस इक्वेशन. क्वेश्चन आता इथे दिलाय. Calculate the number of moles of hydrogen gas present in a 0.5 dm cube of sample of hydrogen gas at a pressure 101.325 kilopascal at 27 degree Celsius. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जी व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यूज बघा. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स विचारलेले आहेत, म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तुम्हाला व्हॉल्यूम दिलंय 0.5 DM क्यूब. DM क्यूब म्हणजेच लिटरमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे, पण तुम्हाला प्रेशरची व्हॅल्यू किलो पास्कलमध्ये दिली आहे आणि टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस दिलं आहे. तर 0.5 DM क्यूब व्हॉल्यूम आहे, प्रेशर 101.325 किलो पास्कल, 27 डिग्री सेल्सिअसला कन्वर्ट केलं 273 मध्ये 300 केल्विन टू फाइंड नंबर ऑफ मोल्स. आता आपल्याला ह्या तीन गोष्टी दिल्या आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. कुठला फॉर्म्युला वापरणार आपण, आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू NRT. एन विचारलेला आहे, सो आपण एन साठी इक्वेशन तयार करणार. सो PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT हे इक्वेशन यूज करणार अकॉर्डिंग टू आयडियल गॅस. एन साठी फॉर्म्युला काय तयार होईल, PV अपॉन RT. प्रेशरची व्हॅल्यू किलो पास्कलमध्ये दिलेली आहे. इकडे DM क्यूब दिलेला आहे, 8.314 ती व्हॅल्यू आपण घेतली आहे. आन्सर काय येईल, 0.0203 मोल. ठीक आहे, क्लिअर आहे. हा क्वेश्चन क्लिअर आहे का सांगा. येस मॅम. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम इन लिटर ऑक्युपाइड बाय 7.4 ग्रॅम अमोनिया ॲट STP मोलार मास. तुम्हाला व्हॉल्यूम विचारलेला आहे, अमोनियाचे ग्रॅम दिलेत, अमोनियाचं मोलार मास पण दिलेलं आहे.
कुणाला सांगता येईल का? ग्रॅम दिलंय, मोलार मास दिलंय, मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल? नंबर ऑफ मोल्स. येस, नंबर ऑफ मोल्स. काय फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्सचा? मास इन ग्रॅम अपॉन मोलार मास. येस, मास इन ग्रॅम अपॉन मोलार मास. मग आपण मोल्स फाइंड आउट केले, STP कंडिशन दिलेली आहे. मग आता इथे ह्या बाकी सगळ्याची गोष्ट गरज नाही आहे. बघा, तुम्ही जर मोल्स फाइंड आउट केले तरी पण आन्सर येईल. मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मास ऑफ NH3 अपॉन मोलार मास ऑफ NH3. मोल्स किती येत आहेत बघा, मोल्सचा आन्सर येईल 0.435 मोल आले. आणि यू ऑल नो दॅट 1 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असतं? 1 मोल ॲट STP किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं? ॲट STP 22.4 DM येस क्यूब. येस, करेक्ट. मग आपल्याला व्हॉल्यूम इन लिटर 1 मोल इज इक्वल टू 1 मोल 22.4 व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं. आता यांनी ही दुसरी मेथड वापरली आहे. आता बघा, मोलचा आन्सर किती आलंय? 0.4352 आलेला आहे. मग एवढे मोल्स आहेत, तर मग 0.4352 इंटू जर आपण 22.4 केलं तर व्हॉल्यूमचा आन्सर 9.74 येत आहे. आता इथून पण आन्सर काय येईल बघा, इथून पण आन्सर किती आलं? 9.69, म्हणजेच 9.7 आलेलं आहे. यांनी हा फॉर्म्युला वापरला आहे PV इज इक्वल टू NRT. पण आपल्याला रिलेशन माहिती आहे, 1 मोल ऑक्युपाईज 22.4 लिटर. मग आपल्याकडं किती मोल्स आलेत? 0.4 मोल्स आलेत. तर मग 0.4 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार? तर 0.4 इंटू 22.4 केलं तर आपल्याला नंबर ऑफ मोल्सचं आणि व्हॉल्यूमचं रिलेशनवरून व्हॉल्यूम फाइंड आउट करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अ सॅम्पल ऑफ नायट्रोजन गॅस ऑक्युपाईज 0.35 DM क्यूब ऑफ व्हॉल्यूम ॲट STP. व्हॉल्यूम दिलंय 0.35 DM क्यूब. DM क्यूब म्हणजेच व्हॉल्यूम तुम्हाला लिटरमध्ये दिलेलं आहे. कॅल्क्युलेट्स इट्स व्हॉल्यूम ॲट 65 डिग्री सेल्सिअस अँड 0.75 ATM. आता तुम्हाला टेम्परेचर चेंज केलं आहे 65 डिग्री सेल्सिअसला, किती व्हॉल्यूम असेल आणि 0.75 ATM प्रेशर दिलेलं आहे. ॲट STP, ज्यावेळेस STP कंडिशन होती त्यावेळेस व्हॉल्यूम किती होतं? 0.35. मग STP कंडिशनला टेम्परेचर किती असणार? 273. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे ॲट टेम्परेचर असणार 273. प्रेशर असणार 1 ATM. आता त्यांनी टेम्परेचर चेंज केलं आहे, प्रेशर चेंज केलं आहे. मग तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरावा लागणार? दोघांमध्ये मोल सेम असणार आणि V2 विचारलेलं आहे. मग V2 इज इक्वल टू P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. बघा, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. P1 माहिती आहे 180p. तुम्ही म्हणताल मॅम P1 180p कसा घेतला? त्यांनी सांगितलंय 0.35 आणि व्हॉल्यूम किती म्हटलंय? व्हॉल्यूम 0.35 DM क्यूब, म्हणजे V1 त्यांनी आपल्याला दिलेला आहे ॲट STP. कुठली कंडिशन म्हणतात ते? STP, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. सो व्हॉट इज द स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर? स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर काय असतं? तर स्टँडर्ड टेम्परेचर 0 केल्विन असतं, 0 डिग्री असतं. 0 डिग्री म्हणजे 273 केल्विन. आणि स्टँडर्ड प्रेशर P1 काय असणार आहे? तर 1 ॲटमॉस्फिअर. कळालंय? सो आन्सर काय येईल? 0.578 ग्रॅम. नेक्स्ट आहे बघा, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. डाल्टन्स लॉ काय सांगतो? पार्शियल प्रेशरचा न्यू कन्सेप्ट आहे. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय अ मिक्सचर ऑफ नॉन रिॲक्टिंग गॅसेस इज इक्वल टू सम ऑफ द पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस. ठीक आहे. आता बघा, टेम्परेचर कॉन्स्टंट सांगितलंय आणि टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय अ मिक्सचर
ऑफ नॉन रिॲक्टिंग गॅसेस. आता गॅस आहेत, गॅसियस मिक्सचर आहे, वेगवेगळे गॅस एका सिलेंडरमध्ये मिक्स केलेत, पण ते गॅस एकमेकांसोबत रिॲक्ट नाही होते. नॉन रिॲक्टिंग गॅसेसचं ते मिक्सचर आहे. तर मग पूर्ण प्रेशर कुणाच्या इक्वल असणार आहे? सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस. इंडिव्हिज्युअल गॅसच्या पार्शियल प्रेशरच्या समेशनला पूर्ण टोटल प्रेशर इक्वल असणार आहे. मग पी टोटल इज इक्वल टू काय लिहितो आपण? P1 plus P2 plus P3 dot 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 at constant temperature and volume, where total pressure is equal to pressure of mixture of non-reacting gases and P1, P2, P3 are the pressure of individual gases. त्या टोटल प्रेशरमध्ये किंवा टोटल गॅस जो आहे त्याच्यामध्ये अजून कुठले कुठले बाकीचे गॅस मिक्स केलेत, बाकीच्या गॅसचं प्रेशरची ॲडिशन म्हणजे टोटल गॅसचं प्रेशर. कंडिशन्स, गॅसेस शुड नॉट रिॲक्ट केमिकली विथ इच अदर. गॅसेसने एकमेकांसोबत रिॲक्ट नाही केलं पाहिजे. केमिकली नॉन रिॲक्टिंग गॅसियस मिक्सचर अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स. मग केमिकली नॉन रिॲक्टिंग गॅसियस मिक्सचर N2 आणि O2 एकमेकांमध्ये मिक्स केले तरी पण ते एकमेकांसोबत रिॲक्ट होत नाहीत आणि रिॲक्ट होऊन एखादा दुसरा नवीन कंपाऊंड तयार करत नाहीत. नायट्रोजन आणि Cl2 गॅसेस एकमेकांसोबत मिक्स केले तरी पण ते रिॲक्ट होत नाहीत. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड दोन्ही गॅसेस आपण मिक्स केले तरी पण ते एकमेकांसोबत रिॲक्ट होत नाही. दीज आर द नॉन रिॲक्टिंग गॅसियस मिक्सचर्स. हे नॉन रिॲक्टिंग गॅसियस मिक्सचर आहेत. डाल्टन्स लॉ इज ॲप्लिकेबल. सम रिॲक्टिंग गॅसियस मिक्सचर H2F2, H2Cl2 हे एकमेकांसोबत जर ॲड केले तर ते रिॲक्ट होणार. हे रिॲक्टिंग गॅसियस मिक्सचर NH3HCl, SO2Cl2. Dalton's law is not applicable. So basically what they are telling you, what they want to tell you की गॅसियस मिक्सचर जर आपण केलं तर ते गॅस एकमेकांना रिॲक्ट नाही झाले पाहिजे. द गॅसेस एकमेकांना रिॲक्ट होत नसतील तर तिथं डाल्टन्स लॉ अप्लाय होईल. जर गॅसेस एकमेकांसोबत रिॲक्ट होत असतील तर तिथे डाल्टन लॉ अप्लाय होणार नाही. क्लिअर आहे? लेट मी नो. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So the next is example. Let's take a 3 container. फर्स्ट कंटेनरमध्ये X मोल्स N2 आहे, दुसऱ्या कंटेनरमध्ये Y मोल्स O2 आहे आणि थर्डमध्ये Z मोल्स. मग गॅस ए प्रेशर, गॅस बी आणि गॅस ए अँड बी. आता गॅस ए अँड बीचं टोटल प्रेशर किती असेल? मग गॅस एचं प्रेशर प्लस गॅस बीचं प्रेशर. गॅस एचं प्रेशर होतं 300 mmHg, गॅस बीचं प्रेशर होतं 400 mmHg आणि दोन्ही गॅस जर मिक्स केले तर अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ काय सांगतो? टोटल प्रेशर इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेशर्स. सो इंडिव्हिज्युअल प्रेशर्स त्यालाच पार्शियल प्रेशर म्हणतात. ठीक आहे, लेट्स सी. डेरिवेशन ऑफ Dalton's law of partial pressure from the general gas equation. N1, N2, N3 are the number of moles of constituent partial pressures PA, PB, PC. मग आपण काय लिहू शकतो? PA इज इक्वल टू व्हॉल्यूम इज द कंटेनर. बघा, PA इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ A, त्याच्यासाठी 1 ॲज्युम केला, इंटू RT अपॉन V, इक्वेशन 1. PB काय लिहू शकतो? नंबर ऑफ मोल्स ऑफ बी लिहायला पाहिजे होतं. जर आपण एचं प्रेशर म्हणत असू तर नंबर ऑफ मोल्स ऑफ एचे म्हणायला पाहिजे. जर आपण बीचं प्रेशर म्हणत असू तर नंबर ऑफ मोल्स ऑफ बीचे म्हणायला पाहिजे, पण त्यांनी 1, 2, 3 यूज केलेलं आहे. इंटू RT अपॉन व्ही. हे कुठून लिहितोय आपण? कुठल्या इक्वेशनवरून हे असं राईट डाऊन करू शकतो आपण? Ideal gas equation. येस, PB इज इक्वल टू NRT. मग आपण एचं प्रेशर कसं फाइंड आउट करणार? प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ए इंटू RT अपॉन व्ही. प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ बी इंटू RT अपॉन व्ही. PA, PB, PC इज इक्वल टू
सगळ्यांचे नंबर ऑफ मोल्स बाहेर येतील, RT अपॉन V कॉमन राहील. सो इट इज इक्वेशन 4. सो N1 प्लस N2 प्लस N3 P इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू RT अपॉन V हे 5वं. सो वेअर N इज द टोटल नंबर ऑफ मोल्स. N ची व्हॅल्यू काय, N1 प्लस N2 प्लस N3. P1 इज इक्वल टू, सो P इज इक्वल टू N1 प्लस N2 प्लस N3 इक्वेशन 6. मग P इज इक्वल टू काय मिळेल, PA प्लस PB प्लस PC डॉट डॉट डॉट. दिस रिप्रेझेंट्स डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. जर आपण PA ला डिवाइड बाय P केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, N1 अपॉन NT मिळेल. NT म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स. मग आपण काय लिहू शकतो, PA इज इक्वल टू N1 अपॉन NT. तुम्हाला जर मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला आठवत असेल तर N1 अपॉन NT टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ A अपॉन टोटल नंबर्स ऑफ मोल्स. मग NA अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स काय होईल, XA. पुढे जाऊन आता XA येईल. XA इज द मोल फ्रॅक्शन ऑफ A. PB इज इक्वल टू, सेम केलंय आता, PB इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ B इंटू टोटल प्रेशर. PC इज इक्वल टू पार्शियल प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ C इंटू टोटल प्रेशर. सो आपण काय म्हणू शकतो, बघा, डाल्टन्स लॉ इज व्हॅलिड फॉर नॉन रिॲक्टिंग गॅसियस मिक्सचर, रिॲक्टिंग गॅसियस मिक्सचर, बोथ, नन ऑफ दिस. काय असणार आहे आन्सर, डाल्टन्स लॉ इज ॲप्लिकेबल फॉर नॉन रिॲक्टिंग गॅसियस मिक्सचर. ठीक आहे. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ PA इज इक्वल टू XA इंटू P बरोबर आहे PB इज इक्वल टू XB इंटू P, PC इज इक्वल टू XC इंटू P. डी ऑल ऑफ दिस. तर काय असणार आहे, ऑल ऑफ दिस. पार्शियल प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट इंटू टोटल प्रेशर. पार्शियल प्रेशर ऑफ ए, एचं पार्शियल प्रेशर किती असणार आहे, एचे मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. बीचं पार्शियल प्रेशर किती असणार आहे, टोटल प्रेशरपैकी बीचे मोल फ्रॅक्शन्स जेवढे तेवढे, मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. ठीक आहे. Applications of Dalton's law. When a gas is collected over a water, the observed pressure of the gas is equal to sum of the pressure of dry gas and pressure of water vapor at that particular temperature. Therefore, pressure of dry gas is equal to total pressure minus pressure of water vapor. Pressure of moist gas minus pressure of water vapor. So, pressure of dry gas is equal to pressure of moist gas minus aqueous tension. बघा आता, आय थिंक हा जो पार्ट आहे हा बघा, आपल्याला डाल्टन्स लॉ आपण स्टार्ट केलेला आहे. मला असं ते एवढं इफेक्टिव्ह नव्हतं वाटत, आणि ते डेरिवेशन्स आणि ते सगळं असेल तर एक्सप्लेनही असं करता येत नाही. बाकी थेरी, डॅग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशन वगैरे असेल तर PPT वरून आपण चांगलं हेल्प घेऊ शकतो, यूज करू शकतो. पण डेरिवेशनसाठी आय डोंट थिंक इट इज युजफुल. सो मी पुन्हा तुम्हाला एकदा एक्सप्लेन करते. बघा, डाल्टन लॉ काय सांगतो की जे पण टोटल प्रेशर असणार आहे, टोटल प्रेशर कुणाच्या इक्वल असणार आहे, तर टोटल प्रेशर इक्वल असणार आहे सम ऑफ पार्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल, सम ऑफ पार्शियल प्रेशर्स ऑफ
पार्शियल सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ गॅस कंपोनंट्स, किती गॅस ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्याच्या पार्शियल प्रेशरच्या समेशनला इक्वल असणार आहे. फॉर एक्झाम्पल हा एक सिलेंडर आहे. आता ह्या सिलेंडरमध्ये कुठले कुठले गॅसेस आहेत? ए गॅस आहे, बी आहे आणि सी आहे. हे असे सपोज हा झाला ए, ठीक आहे, हे झाले बीचे गॅस मॉलिक्युल्स आणि हे झाले सीचे गॅस मॉलिक्युल्स. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे गॅस मॉलिक्युल्स याच्यामध्ये वेगवेगळं गॅसियस मिक्सचर आहे. आता मला डाल्टन्स लॉ काय सांगतो? ह्या पूर्ण गॅसचं जे काही टोटल प्रेशर असणार आहे त्या प्रेशर मोजणाऱ्याला किंवा त्या बॅरोमीटरला कळतं का की मला एचंच प्रेशर मोजायचं आहे, बीचंच मोजायचं आहे? नाही, टोटल प्रेशर तिथे सिलेंडरचं मोजणार आपण. सो टोटल प्रेशर कुणाच्या इक्वल असणार? टोटल प्रेशर पी टोटल इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शियल प्रेशर ऑफ बी प्लस पार्शियल प्रेशर ऑफ सी. ठीक आहे, म्हणून मी काय लिहिलं बघा, टोटल प्रेशर इज इक्वल टू इज समेशन ऑफ सम ऑफ पार्शियल प्रेशर्स ऑफ कंपोनंट. कोणते कोणते कंपोनंट होते? ए बी सी. सो काय लिहिणार आपण? टोटल प्रेशर इज इक्वल टू पी ए प्लस पी बी प्लस पी सी. ओके, इथपर्यंत कळालं? हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. नाऊ नेक्स्ट इज बघा, ॲज आय नो अकॉर्डिंग टू आयडियल गॅस काय लिहू शकते मी? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. देअरफोर काय मला कळालं? प्रेशर इज इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही. ठीक आहे, आता आर कॉन्स्टंट असतो, इट इज अ गॅस कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि नंबर ऑफ नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट नाही, ते आपल्याला डिसाईड करावं लागेल. बट काय कॉन्स्टंट आहे? तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. ओके, सो इक्वेशन काय तयार होईल? प्रेशर इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट आर टी अपॉन व्ही. ठीक आहे, therefore what I can write? Therefore pressure of A is equal to number of moles of A in bracket RT upon V. मग प्रेशर ऑफ B इज इक्वल टू काय लिहू शकते? नंबर ऑफ मोल्स ऑफ B इन ब्रॅकेट RT अपॉन V. त्याच्यानंतर प्रेशर पी सी इज इक्वल टू काय लिहू शकते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सी आर टी अपॉन व्ही. देअरफोर टोटल प्रेशर पी टी इज इक्वल टू काय लिहिलं आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ पी ए प्लस पी बी प्लस सी. वाटलंच तर पुन्हा लिहिते, पी ए प्लस पी बी प्लस पी सी. मग पी ए पी बी पी सीच्या व्हॅल्यूज आपण पुट करूयात. व्हॅल्यूज पुट केल्यावर काय होईल? नंबर ऑफ मोल्स ऑफ ए इन ब्रॅकेट आर टी अपॉन व्ही प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी इन ब्रॅकेट आर टी अपॉन व्ही प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सी इन ब्रैकेट आर टी अपॉन वी. क्या क्या कॉन्स्टंट निकले गया? आर टी अपॉन वी कॉन्स्टंट राहील. काय मिळालं? नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सी इन ब्रॅकेट आर टी अपॉन वी. ओके, सो मला काय मिळतंय बघा, टोटल प्रेशर पी टोटल इज इक्वल टू एन टोटल, हे एन ए एन बी एन सी ह्या सगळ्यांची ॲडिशन, एचे नंबर ऑफ मोल्स, बीचे नंबर ऑफ मोल्स आणि सीचे नंबर ऑफ मोल्स, म्हणजेच पूर्ण सोल्युशनमधले टोटल मोल्स. एन टोटल
आर टी अपॉन व्ही. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. देअरफोर मला काय फॉर्म्युला मिळाला, टोटल नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू टोटल प्रेशर. टोटल प्रेशरला मी पी लिहिते. पी टोटल इज नथिंग बट ओनली पी अपॉन, आता व्ही इकडे जाईल, व्ही अपॉन आर टी. ठीक आहे, इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? लेट मी नो. काय केलंय बघा, टोटल प्रेशर इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेशर्स ऑफ कंपोनंट्स. कोणते कोणते कंपोनंट्स होते? ए बी सी. मग पी ए अकॉर्डिंग टू आयडियल गॅस, पी ए इज इक्वल टू एन ए अपॉन आर टी, पी बी इज इक्वल टू एन बी आर टी अपॉन व्ही, आणि पी सी इज इक्वल टू एन सी आर टी अपॉन व्ही. पी ए पी बी पी सीच्या व्हॅल्यूज पुट केल्या, इक्वेशन मिळालं. आर टी कॉमन काढला, एन ए एन बी एन सीची सगळ्यांची ॲडिशन, सगळ्या मोल्सची ॲडिशन म्हणजेच टोटल मोल्स ऑफ द सोल्युशन. मग मला काय मिळालं, टोटल प्रेशर इज इक्वल टू टोटल मोल्स इन ब्रॅकेट आर टी अपॉन व्ही. आता मला टोटल नंबर ऑफ मोल्स पाहिजेत. टोटल नंबर ऑफ मोल्स काय येईल मग, प्रेशर इंटू व्हॉल्यूम तिकडं जाईल अपॉन आर टी. ह्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का सांगा. No, ma'am. ठीक आहे, मग आता बघा, जर प्रेशर एचं प्रेशर अपॉन टोटल प्रेशर ह्यांचं जर मी डिवायडेशन केलं, टोटल प्रेशरला मी काय म्हणतीये, फक्त पी म्हणतीये. मग एचं प्रेशर म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए इन ब्रॅकेट आर टी अपॉन व्ही, आणि टोटल प्रेशर म्हणजे काय, टोटल प्रेशर नंबर ऑफ मोल्स ऑफ टी इन ब्रॅकेट आर टी अपॉन व्ही. सो आर टी अपॉन व्ही, आर टी अपॉन व्ही कॅन्सल होणार. काय मिळालं मला, ए पार्शियल प्रेशर ऑफ ए अपॉन टोटल प्रेशर इज इक्वल टू एन ए अपॉन एन टी. एन ए अपॉन एन टी हा कशाचा फॉर्म्युला आहे, मोल फ्रॅक्शनचा. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ एचे मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अपॉन टोटल मोल्स. टोटल मोल्समधून एचे किती मोल्स आहेत ह्याला आपण काय म्हणणार, मोल फ्रॅक्शन ऑफ ए. सो मला काय मिळालं, मोल फ्रॅक्शन ऑफ ए. मग मी काय लिहिते, ह्या पीला जर इकडं पाठवून दिलं, हे काय मिळालं, पार्शियल प्रेशर ऑफ ए अपॉन प्रेशरचा रेशो इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन. देअरफॉर व्हॉट आय कॅन राईट, पार्शियल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ ए इंटू टोटल प्रेशर. सो व्हॉट वी कॅन राईट, जर पार्शियल प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला मोल फ्रॅक्शन माहीत असणं गरजेचं आहे. सिमिलरली आपण काय लिहू शकतो, सिमिलरली आपण लिहू शकतो पार्शियल प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी इंटू प्रेशर. क्लिअर आहे का, कळालंय का हे कसं सॉल्व केलंय? कुणाला काही डाऊट आहे का? बघा, व्हेरी इझी. टोटल प्रेशर कशाच्या इक्वल आहे, सम ऑफ पार्शियल प्रेशर्सच्या इक्वल आहेत. मग पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, प्रेशर इज इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही. एचं प्रेशर, पार्शियल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू एचे नंबर ऑफ मोल्स इन ब्रॅकेट आर टी अपॉन व्ही. व्हॅल्यू पुट केल्या, काय मिळालं, टोटल प्रेशर कुणाच्या इक्वल आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स इंटू आर टी अपॉन व्ही. मग पार्शियल प्रेशर आणि प्रेशर दोघांचा रेशो घेतला तर आर टी बाय व्ही कॅन्सल होत होतं. आपल्याला काय मिळालं, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अपॉन नंबर ऑफ मोल, टोटल नंबर ऑफ मोल्स. यालाच आपण काय म्हणतो, मोल फ्रॅक्शन. मग पार्शियल प्रेशर अपॉन टोटल प्रेशर इज इक्वल टू काय मिळालं, मोल फ्रॅक्शन. पार्शियल प्रेशरला इकडे घेऊन गेलो, नाही प्रेशरला इकडे घेऊन गेलो तर काय मिळालं, पार्शियल प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. कुणाला काही डाऊट आहे ह्याच्यामध्ये? पार्शियल प्रेशर ऑफ सी इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सी इंटू प्रेशर. क्लिअर आहे? सो Yes, ma'am. what we Yes. can write, partial pressure of
any component, partial pressure of any component is equal to product of mole fraction of that component and total pressure is product of mole fraction of that component and mole fraction of that component and total pressure of gaseous mixture. Total pressure of gas mixture. So it is important. Therefore, partial pressure of A is equal to partial mole fraction of A into total pressure. Therefore, partial pressure of any component is equal to mole fraction of that component into pressure total. क्लिअर आहे का? लेट मी नो. Yes, ma'am. ओके, Yes. ठीक आहे. सो बॅक टू द स्लाइड. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ डाल्टन्स लॉ. आता बघा, ॲक्वियस टेन्शन म्हणजे काय आधी समजून घ्या. ॲक्वियसचा काय मिनिंग होतो? ॲक्वियसचा काय मिनिंग होतो? वॉटर. ठीक आहे. आता सपोज इथे एक सिलेंडर आहे आणि ह्या सिलेंडरमध्ये एक गॅस आहे प्लस वॉटर आहे आणि गॅस वॉटर आहे. आता गॅस काय करणार आहे? गॅस असल्यामुळे इथे प्रेशर असणार आहे. ह्या सिलेंडरमध्ये काहीतरी प्रेशर असणार आहे. सो ते प्रेशर मी म्हणते गॅसचं प्रेशर. आणि आता वॉटर जे आहे, वॉटर काय करत असतं? वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असतं. वॉटर इव्हॅबरेट होत असतं. वॉटर इज होलाटाईल इन नेचर. खूप जास्त होलाटाईल नाही आहे तो, पण वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर वेपरमध्ये होतं. आणि हा जो सिलेंडर आहे हा क्लोज सिलेंडर आहे. मग आता इथे जे पण वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते सगळे कोणत्या स्टेटमध्ये जातात? म्हणजे ते वेपराइज फॉर्ममध्ये जातात. सो वॉटरचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होतं आणि ह्या वॉटर वेपरमुळे काय तिथे तयार होतं? तर प्रेशर तयार होतं. सो एक पॉईंट असा येतो की ज्यावेळेस रेट ऑफ इव्हॅबरेशन म्हणजेच लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन गॅसियस वॉटरमध्ये होणं, रेट ऑफ इव्हॅबरेशन
रेट ऑफ इव्हॅब्रेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन इक्वल होतं, रेट ऑफ कंडेन्सेशन इक्वल होतात. आणि त्यावेळेस जेवढं वेपर प्रेशर असेल त्या वेपर प्रेशरला आपण काय म्हणतो, ॲक्वियस वेपर प्रेशर आणि ॲक्वियस टेन्शन म्हणतो. ठीक आहे. ह्या कंडिशनला म्हणजे सपोज आता इव्हॅब्रेट होणं म्हणजे काय, इव्हॅब्रेट होणं म्हणजे लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणं, गॅसियस वॉटरमध्ये, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसियसमध्ये होणं म्हणजे इव्हॅब्रेट, आणि कंडेन्सेशन म्हणजे गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होणं म्हणजे कंडेन्सेशन. आता दोघांचा रेट सेम झालाय. जर 1 मोल इथून इव्हॅब्रेट झाला, गॅसमध्ये कन्वर्ट झाला, तर लगेच 1 गॅस कंडेन्स होतोय. म्हणजे टोटल वेपर प्रेशर चेंज होणार आहे का, नाही. टोटल वेपर प्रेशर कॉन्स्टंट होणार आहे. आणि ते जे टोटल वेपर प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. परत त्यालाच आपण म्हणतो ते जे टोटल वेपर प्रेशर आहे ती व्हॅल्यू मॅक्झिमम असणार आहे. आणि त्याला आपण काय म्हणत असतो, सॅच्युरेटेड वेपर प्रेशर म्हणत असतो, सॅच्युरेटेड वेपर प्रेशर म्हणतो. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्वियस टेन्शन असं म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत कळालेलं आहे का. काय आहे बघा, एक सिलेंडर घेतलाय, तो सिलेंडर क्लोज आहे, त्या सिलेंडरमध्ये गॅस आणि वॉटर आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या सिलेंडरमध्ये काय आहे तर त्या सिलेंडरमध्ये आहे गॅस आणि वॉटर. आता गॅस तो गॅसचं एक प्रेशर असणार आहे, पण वॉटरचं कन्व्हर्जन वेपर्स फॉर्ममध्ये होतं आणि वेपरला काय असणार आहे, प्रेशर असणार आहे. एक टाइम असा होतो की एक लिक्विड इव्हॅब्रेट झाला तर लगेच एक इव्हॅब्रेटेडवाला वेपरवाला कंडेन्स फॉर्ममध्ये होतो. मग त्यावेळेस काय होतं, टोटल वेपर प्रेशर गॅसचं वाढत नाही, कारण 1 मोल इव्हॅब्रेट झाला, 1 मोल वेपराईज झाला, तर तुरंत तो वेपरायझेशनवाला लिक्विड परत कशात येतो, कंडेन्स फॉर्ममधून लिक्विड स्टेटमध्ये होतो. म्हणजेच एका पर्टिक्युलर टाईम नंतर वेपर प्रेशर कॉन्स्टंट होतं. वेपर प्रेशर कॉन्स्टंट होऊन त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यूला रीच होतं. त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड वेपर प्रेशर, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्वियस टेन्शन. मग आता इथे ह्या सिलेंडरमध्ये जे काही टोटल वेपर प्रेशर असणार आहे बघा, ह्या सिलेंडरमधलं जे टोटल वेपर प्रेशर असणार आहे, टोटल प्रेशर सिलेंडरचं कुणाचं इक्वल असणार आहे, गॅसचं प्रेशर ऑफ गॅस प्लस वॉटरचं मॅक्झिमम प्रेशर, वॉटरच्या वेपरायझेशनचं मॅक्झिमम प्रेशर. त्यालाच आपण काय म्हणतोय, ॲक्वियस टेन्शन. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, टोटल प्रेशर इन सिलेंडरमधलं जे काही टोटल प्रेशर असेल ते त्या ड्राय गॅसच्या इक्वल, प्रेशर ऑफ गॅसच्या इक्वल असणार आहे, प्लस ॲक्वियस टेन्शनच्या इक्वल असणार आहे. ठीक आहे. मग मी काय लिहू शकते, देअरफॉर गॅसचं प्रेशर ऑफ दॅट गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशरमधून मला काय करावं लागेल, ॲक्वियस टेन्शनचं प्रेशर सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. कळालं आहे का, सांगा. Yes, ma'am. इझी आहे. इमॅजिन करायचं, एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडरमध्ये एक गॅस भरलाय आणि त्या सिलेंडरमध्ये वॉटर पण आहे. तर मग त्या सिलेंडरचं जे प्रेशर असणार आहे त्या प्रेशरमध्ये गॅसचं टोटल प्रेशर कॉन्ट्रीब्यूट होणारच होणार, पण वॉटर काय होत असतं, व्हेपराईज होत असतं. मग वॉटरचे पण व्हेपर्स तिथं फॉर्म होतील, वॉटर पण गॅसियस स्टेटमध्ये चालल्या जाईल. मग वॉटर जर गॅसियस स्टेटमध्ये चालल्या जात असेल तर मग त्या गॅसचं पण काहीतरी प्रेशर असणार आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहोत, मग वॉटरच्या व्हेपरायझेशनचं प्रेशर. पण एक टाईम असा येतो की 1 मोल जर वॉटरचा व्हेपराईज झाला तर दुसरा लगेच एक कंडेन्स पण होतो. त्याच्यामुळे टोटल वेपर प्रेशर कॉन्स्टंट होतं. ते मॅक्झिमम व्हॅल्यू असते, त्यालाच आपण सॅच्युरेटेड वेपर प्रेशर म्हणतो, त्यालाच आपण ॲक्वियस टेन्शन म्हणतो. मग ते जे सिलेंडर आहे त्या सिलेंडरचं टोटल प्रेशर त्या गॅसचं प्रेशर प्लस ॲक्वियस टेन्शनला इक्वल असणार आहे, समेशनला. आणि मग आपण अशा पद्धतीने गॅसचं प्रेशर फाइंड आउट करू शकतो. हे झालं फर्स्ट ॲप्लिकेशन. क्लिअर आहे.
सो नेक्स्ट Yes, ma'am. नेक्स्ट आहे आता हे प्रॉब्लेम दिलेत. तुम्हाला जनरली जास्त प्रॉब्लेम नाही विचारलेले. आता हे बाकी सगळे ॲव्होगॅड्रोज लॉ वगैरे त्याच्यावरचे प्रॉब्लेम दिलेत. ठीक आहे. मग राहिलेला टॉपिक आपण आता उद्या कंटिन्यू करूयात. आता ऑलमोस्ट आपलं संपत आलंय. लिक्विड स्टेट राहिली आहे. स्टेट्स ऑफ मॅटर मंडेला बऱ्यापैकी संपूनच जाईल. ठीक आहे. आता मंडेपासून आय थिंक 5 जानेवारीपासून तुमची 12th पण स्टार्ट करायची असं प्लॅन आहे. म्हणजे सरांनी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं असेलच. आय डोंट नो इन डिटेल्स बट मंडेपासून 5 जानेवारीपासून 12th चालू होणार आहे. तुमचे जर कोणी फ्रेंड्स वगैरे असतील तर डेफिनेटली तुम्ही त्यांना रिकमेंड करा. सो टुडे वी विल स्टॉप हिअर.